माणूस एकदा व्यवसायात उतरला ना की त्याला ऊन ताण आणि भूक याचा कसलाच फरक नाही पडत. आपले लहान बंधू दुपारी 3 वाजेपर्यंत झोपले होते आणि हे आपल्याला अजिबात बघवलं नाही. काय भाऊला उठवला आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये घातला आणि डायरेक्ट आंघोळ करूनच बाहेर काढला. व्यवसाय छोटा असला तरी चालेल पण तो व्यवसाय आपलाच पाहिजे. आपलं दुकान छोट आहे पण आपल्या दुकानात कूलर सुद्धा आहे बरं का. आत्या आलेली आता आपल्या घरी आणि आत्याचा मी लाडका असल्यामुळे दरवेळेस आत्या आल्यावर आपली मजबूत खरेदी असते बरं का. उन्हाळ्यात काही पण थंड पिण्यासाठी चांगलं वाटतं ना. आपण दारू नाही पेत त्यामुळे आपण लस्सीवरच भागवतो. वहिनीच्या माहेरून भांडे आले होते पण सगळ्यात जास्त आनंद नीलू भाऊलाच होत होता. बाबा टिल्लू आज होती शनी अमावस्या आणि आमच्या नांदगाव पासून काही किलोमीटर लांबच प्रभू श्रीरामांच्या हाताने स्थापित झालेलं श्री शनी मंदिर आहे. मग काय आमची संपूर्ण गँग घेऊन आम्ही गेलो नस्तनपूरला. देव सारखाचे रोज देव तिथेच असतो तरी पण इतर दिवशी गर्दी नसते आणि आज एवढी गर्दी आहे काय माहिती का. गर्दी बघून तर आमची जाम फाटली होती. दर्शन भेटतं की नाही पण जब भगवान आहे साथ तो डरने की क्या बात. मग काय एवढ्या गर्दीतून आम्हाला फायनली दर्शन भेटलं. नीलू भाऊंनी मंदिरातूनच नारळ घेतला आणि बाहेर येऊन फोडलं. माझा घेता का माझा. चला मग मित्रांनो तेवढं व्लॉगला लाईक आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून जा बरं का. धन्यवाद.